नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. वेळ आहे संध्याकाळची रात्रीची आणि वाजलेले आहेत रात्रीचे 8. तर आता स्वयंपाक करायचा आहे. तर खेकड घेतल्यात दुपारी, मच्छीवाला आलेला तर त्याच्याकडे काळ्या खेकडी भेटल्या, मग घेतल्या. 5च घेतल्या, जास्त नाही घेतल्या. तर ते आता टायगरच्या पप्पांना सांगितलं आहे तोडून द्या म्हणून. तर ते नांगे नांगे तोडून देणार आहेत, बाकीचं मलाच तोडायचं आहे असं. तर चला आपण काय करतायत ते बघूया. बारीक आहेत पण चतुर आहेत. चतुर आहे. टायगर खेकड बघायला या. हे बघ खेकड, हो पप्पांनी खेकड आणले बघ. हे बघ इथं, हे बघ हे बघ वरती आहे. कुठं आहे खेकड? थांब, खोबरं आहे तर थांब, कांदा आहे. कुठं आहे खेकड? वलट तिला, वलट. नाकाला धरल तुझ्या, जास्त तोंड नको पुढं करूस, नाकाला धरल. कुठं आहे खेकड? टायगर ही बघ खेकड, ही बघ. दाखव त्याला, एक दाखव ना, दाखव बघ. ही बघ दाखव. हा ही बघ. थांबा, हे पकडू द्या. हा बघा उद्योडी इकडे बघतोय. हे टायगर ही बघ, जा पकड जा. हे चावला, ती दुसरी पडली तर ही जावली. ए घाबरली, कतडी घाबरली. कशी घाबरली हे बघायला. ती बघ खेकड बघ. आया बघा मित्रांनो, ही खेकड बघा, बारक्या आहेत पण लय हरामी आहेत त्या. आहे ना ताबुली? खेकडला वरड त्याला, वरड. इकडे ये, इथं येऊन वरड. इथं ये. ही बघ तोडली. एक नांगा तोडून टायगरला द्या ना. अशी नाहीच आहे, काय करणार. नांगा नाही, खेकड जाईला बाथरूम मध्ये. पकड. ही बघ चालली. हे पकड. घाबरतय ती बघा चालली. ही बघ पप्पाला चावी पप्पाला चावी. वलट तिला. ही बघ बाबा, दरवाजा बंद करून दे, नाही तर जाईल ह्याच्यातून, सिंक मधून बाहेर. ती बघ गेली. जा लवकर, पकड. ही बघ खेकड. टायगरला चाव. टायगरला चाव. ए घाबरा, ए भितला टायगर. ए पलाला. ए घाबलून पलाली. भित्रा भागू बाबा. कसा आहे टायगर? भित्रा आहे ना. ती बघा आली हो. दिवसभर बिचारी बसून तिचे पण पाय दुखायला लागले. चल इकडं हो. इकडं हो. चावती मला चावती. मारू हिला, मारू टायगर. ही बघ चालली. अहो हे पण तोडणार, नुसते नांगे तोडून दिले, हे पण तोडायचं. उचलून तर दे तिला. अहो नको टोचल. अहो पकडा. चालली ती. मी ठेवते तिच्या वजन वर. तिकडं नको. आता बस आतमध्ये, जाऊ दे. बशी बाबुली बशी. तू घाबरतोस ना खेकडला? ए भित्रा भागू बाबा. तर मित्रांनो चला, आता मला खेकड तोडायच्यात. टायगरचे पप्पा नाही बोलतात. मी त्यांना म्हटलं तोडून द्या, तर त्यांनी नांगे तोडलेत. आता बोलतात बाकीचे तू पायवी तोड त्यांची. जाऊ द्या, आता काय करू. आणि हा पोरगा माझा, हा बघा, यांनी मम्माला हे करावं, तर हाच पळत सुटलाय. हाच घाबरतोय खेकडीला. मी काय करावं? बोल ना ग, अशी काय करते ग? मी तुला स्टेप सांगणार ना, कशी स्टेप तू करायची. अरे पण तू अशी तोंड का अर्ध लपवतेस? मला लाज वाटते. का तुझ्या तोंडाला काय लागलंय का? ते बघ परत झाली तशीच. जाऊ दे, चल ये इकडे, मला खेकडी साफ करायची. काय बनवते? 5 खेकडी. अगं त्यांनी बघ ना, संदीप भाऊंनी काय केलं. अरे अगं त्यांची नांगे तोडलेत. अरे मुर्दिया थांब ना. अरे 5 खेकडे नाव आहे त्यांचं. 5 खेकडे नाव आहे. अरे खेकडी नाव नाही, 5 खेकडी आहेत एकूण. 5 खेकडी.
जिवंत आहे? तोडते हे माझा बापल्या पण आला बघ मम्माला काय झालं बघायला. ऐका ना मम्मा चावती त्या मला चावी खेकड हे असे धरायचे मित्रांनो आणि ह्या असं तोडून टाकायच्या डोळ्यात जाते चिकल. तोडली हे बघ तोडली. घाबरतोय बघ कसा. मग अशी एक तोडली ही एवढी टकली करून टाकली बारदीला. अगं पण याला चव असते का? चव लागते का? ए मग हे उलट चिखलातले असतात यांना लई चव कारण हे चिखल खातात. समुद्रातले असतात ना ते फक्त पाणी खातात समुद्रातलं यांना खूप टेस्ट असते. सकाळी अगं भैया आलेला ना त्याच्याकडून घेतली. हे काय दोरा कसला दोरा आहे? त्यांना बांधून ठेवलेले दुपारपासून त्यांना टोपात ठेवलेत. ते टोपातून अशा खिडकी उघडून जात होते टोपातली म्हणजे त्याचा दरवाजा चावत नाही का? नाही हे टोचतं फक्त. ह्याचा तो पांगुडा असतो ना तो पांगुडा जोक आठवला. एक माणूस आठवला मला. जोक आठवला सांग तरी आम्हाला. नाही झालं आता हे बघा हे साफ करायचं. हे न्यायची हे असं ह्याची कंपास पेटी असते ही काढायची. त्याच्यानंतर काय करायचं तिथं इथून असं हात घालून हे काढायचं गं असं वरचं. पण ते एवढं जाम धरून बसते ना ते बघ खोलतच नाही. एवढी ताकद लावून बसते ना ती. हे बघ हे देवा अंजली खुल गई. अगं पण ते का काढलं वरचं? मग आता त्याच्यात ठेवायचं का? मग ते सफेदवाले जे असतात त्याच्यामध्ये कुठे काढतात ते लोक? ती आहे बघ केवढीशी झाले बघ ती किती शिजून अजून कोळंबी होऊन जाणार आहे तिची. आणि इथे आहे इंद्रायणी राईस शिजतो. आणि मला ना त्या दिवशी एका काकांनी कमेंट केलेली की ताई आम्हाला 5-10 किलो इंद्रायणी राईस मिळेल का. तर मी आहे ना किराणा मालामधूनच्या दुकानातून घेतलेला आहे इंद्रायणी राईस. बघ किती जाम पकडून ठेवले. त्यांच्यासाठी मी गावावरून आणला. आमच्या गावाला पारगावला ना राईस मिल आहेत बरेच असे मस्त खूप क्वालिटीचे तांदूळ मिळतात तिथं. तर गावी गेलो आता गेली 5 महिने झाले मी गावीच गेली नाही म्हणून मी पुढच्यामध्ये जाणार आहोत गावी. गेली ना तर आणेल. पण आता सध्याला मी इथून विकत आणलेले ना गावचे म्हणजे घरचे नव्हते आमचे तांदूळ. आणि आमच्या घरचे तांदूळ नाही मिळत. घरचे फक्त गावावरून आईच्या इथून मिळतं. आणि कोकणात तर तुम्हाला माहिती साधे तांदूळ असतात ते काही एवढे म्हणजे वासवाले असे तसे नसतात. आता मी खेकडी सगळ्या साफ करून घेते आणि मग त्यानंतर मस्त रस्सा करते. तर मागच्या वेळेस मी खेकडीचा रस्सा दाखवलेला तुम्हाला एका व्हिडिओमध्ये. आता जे नवीन जॉईन झाले त्यांना माहिती नाही पण जुन्याचे बघून निघतच ना किती जाम पकडून बसले. एवढं पीठ आहे ते? ते टाईट ते जाम ठेवून असं धरून बसतात. हे घुसलं ना हातात तर माझा हातच हे होईल. अंजली तू कामावरून आली का? अगं बोलतच नाही आपण त्याला खाली आपटू तुझं टकलं फोडून टाकू का? चालते चल बघते आता कशी तरी याच्यात चुरी बिरी घालून ना काढते मी. मित्रांनो चला मी इकडे बघा आता खेकडीचं रस्सा बनवते. त्यासाठी मी त्याचा कडकपत्ता नाही आहे माझ्याकडे तर मी मसाला आणि हळद टाकलेली टोमॅटो टाकलेला आहे. आणि इकडे बघा ही साक्षी आलेली आहे राणी नाही आलेली आहे आणि इथं ऑलरेडी होती. तो कोणता पिक्चर ग? सत्यम शिवम सुंदरम. त्या हाफ बॉईल ते नवीन लोकांना नाही ना माहिती आता. कसा भेटायला आला लगेच मग. आणि मित्रांनो तुम्हाला माहितीये का मला काल ना राणीने ड्रेस घेतलाय बरं का. राणी कलरचा घेतलाय. मी दाखवते तुम्हाला थांबा. काय कपडे घेतले हे बघा मित्रांनो कुठे राणी कलरचा आहे. आणि हा मी पूजेच्या दिवशी सकाळीच घालून बसणार आहे आणि रात्रीची साडी घालणार आहे. तर आमची पूजा आहे ना रात्रीची असणार आहे संध्याकाळची 7 वाजता नाही ना. तर मस्त आता खोलून आपण ज्यावेळी घालायला जायची बघा. आणि खूप अतिशय सुंदर कलर आणलेला आहे. एका मुलीला जळवायचं म्हणून मी तिला दाखवायला आणलेला आहे कारण माझी चप्पल तिने गावाला पाठवली ना म्हणून. अय्या चांगला आहे का? तू वाईट बोलूच शकत नाही. राणीने आणलाय राणीने आणलं. राणी व्हिडिओ बघते माहितीये का? तू वाईट बोलूच शकत नाही. अरे लय भारी एवढी पण लय मस्त आहे
पायजमा पण लय मस्त आहे. मला पण येते ग, पण मी 10 वेळा घातला तर तेव्हा खातो. नको नको आम्हाला जुन्या नको. आमच्या पोरीने नवीन आणलेलं आहे आमच्यासाठी. तेव्हा खातो तुला. असू दे. मोठा होते ग मला. काही गरज नाही तर तुलाच ठेव. चांगलं. आम्ही आणलंय आमच्या राणीने आणलेलं आहे. ही चप्पल दिली गावाला पाठवून. माझी चप्पल माझ्या नावाने आणलेली चप्पल गावाला आता मी पण बोलणार. पाठवून. 5 नंबर. मी पण बोलत. तुझं तू बोल बिंदास. काय नाही तुझी गिफ्ट बाकी आहे ते मी देणार आहे. तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलंय. पण हिने माझ्याशी गद्दारी केली. अजून तुला बोलले ना 150 आणि 300 बोलले ना, झाले ना आपली डील. डील ती काय नको तुझी डील मला. हट. तिला मी बोलले 150 आणि 300 ए खोटे चप्पल का गावी पाठवले. माझी चप्पल गावाला पाठवून दिली. मला गिफ्ट आणलेली चप्पल. मग मला आस लावून ठेवायची नव्हती ना की तुझी चप्पल मी आणली तुझी चप्पल आणते असं. अशी कोणती चप्पल होती? काय माहित दुबईवरून आणलेली ती. वा, त्या दिवशी गुजरात बोलते, आज दुबई बोलते. हा तेच ना आता दुबईवरून आणलेली. आता परत जा गुजरातला पळ. तिकीटचे पैसे दे ग. देते का? आता बघा मित्रांनो याच्यामध्ये मी पांगुडे टाकले. पांघरा नको बघून घे. वेगळ्याचं काटा. पांगुडे नांगुडे काय बोलत असेल ते मी नांगे. याला नांगा बोलते सरळ. मग. आमच्या कोकणी भाषेत नांगे बोलतात आणि याला खेकडीचे छोटे छोटे पाय असे बोलतात है ना. हे बघा आता हे काय जास्त नव्हते, छोटे खेकडी होते म्हणून हे काय जास्त नाहीये. मोठ्या खेकडी असतात तर मज्जा येते खायला, पण आता छोट्या होत्या म्हणून चाललं. खेकडी करायचा खूप छान आहे ना. मला बोलतात की तुम्ही रेसिपी दाखवा तर का रेसिपी काय नाही, आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे इथं. हे बघा कांदा खोबरं लसूण बस आणि घरचे मसाले आहेत. हळद आणि मसाला टाकलाय. यामध्ये आता मी गरम मसाला टाकणार आहे. गरम म्हणजे हा लाल मसाला आहे ना, आईने गावावरून पाठवलेला, तर त्यामध्ये काही एवढं हे नाही आहे, घरगुती मसाल्याचा. तर एक गरम मसाल्याचा पॉकेट आणायचा आणि तो टाकायचा. नाही हे फेकायचं नाही, हा, ते मागचे कचरे आहेत. पण हे आता वाटणार मिक्सरला, फिरवायचं आणि याचा रस टाकायचा. हे मिक्सरला वाटणार आणि याचं चोथा बसत असं गाळून घ्यायचं आणि त्याचं पाणी टाकायचं. एक नंबर टेस्ट येते. समजलं? अच्छा वाव. तू खेकड्या खातच नाही? खाते ना. आम्ही नाही बनवत ना. खाण्याबरोबर वहिनी आमच्या घरात शेप आहे ना. मित्रांनो माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे आणि हा बघा उंदुडी आली लगेच बघायला. बाबुली बघ काय आहे? काय आहे? काय आहे? जामून. बाबुली जामुनीचा वासही घेती. तर मित्रांनो हे बघा आपल्या झाडाची जांभळं मागाशी आहे ना समीरनी भरपूर अशी काढली बरं का. ए चल तिकडे हो जा. तू जांभूळ खाणार आहेस का? खाणार आहे तू जांभूळ? नाही खाणार ना. हे बघा जांभळं हे ना बघा, खाणार तर नाही. खातोय. ई खाल्ला टाकला. का 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 काय नाही का 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 खा हा खा. अरे का तरी बाबा खातोय तर खा. तुरट लागला ना. तुरट लागला का खा. जा मग मागा हो. चल तोंड बघ कसं करतोय. तुरट लागला ना जांभूळ. खन 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 खा. मग जा तिकडे. चल निघ बाहेर. हो बाहेर या जांभूळांचा बाहेर चल. जा 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 जा. बी सगळं का हे खाल्ला. अगं बी फेक बी फेक. हा बी टाकली. तोंड कसं झालं दीपक. कसं होतंय काय भेटल ते खायचं. आता मी तोंडली कापायला घेतली. तिथं आला साक्षीने फरसबी ती घेतलेली तोडायला. तिला मला तोडून ठेव. तर ते पण आला हे करायला. ते अर्धी ती फरसबी खाल्ली. जे आम्ही काही साफ करायला घेतो. टोमॅटो खाल्ला एक अख्खा एवढा मोठा. अर्धा दिला परत अर्धा दिला. नुसतं भाज्या खायला मागतोय कच्च्या कुच्च्या. हा आता बघा तिच्याकडे गेला. पाय दाब पाय. एक पाय दिला येतो घाणी गुणीतून आणि टाकतो आमच्या अंगांवरती कपड्यांवरती. करतोय सगळे घाण. तर मित्रांनो हे बघा जांभळं मस्त मस्त जांभूळ. भरपूर अशी जांभूळ आहे ना. तर हे झाडाची आपल्या जांभळं आहेत ना. गुलाबजाम काला गुलाबजाम. साक्षीला फोन आलेला आहे तुझ्या पप्पांचा. हॅलो. तर साक्षी जाणार. तर ही एवढी जांभळं समीरने आता थोडीशीच काढलेली आहेत. आणि झाडाची मागाशी कधी दुपारी चढलेला काय माहिती, तेव्हा नसेल चढला त्यांनी कोणाला चढवलं असं झाडावरती. तर दुपारी काढली. तर आता ही मी टायगरच्या पप्पांनी मस्त सगळी चांगली निवडून काढली. तर आता अर्धी खाली आईला पाठवते आमच्या आणि म्हणजे साक्षीच्या घरी आणि अर्धी आम्हाला ठेवते. आम्ही तर कोण खात नाही. मी खाल्ले तर जास्तीत जास्त 9-10 जांभळं खाईल, बाकी जास्त खात नाही. आणि मग तसेच पडून राहतात. मग आता वाटून टाकायची. अजून भरपूर निघतील पण आता थोडीशीच काढली त्यांनी. तर असं आहे ना.
लोकांना कसं मिळत नाही बघायला सुद्धा, विकत घ्यायला किती महाग असतात ना ग. हा मग. आपल्याकडे एवढं झाडं लावल्याचा फायदा आहे. अजून नारळ पण काढायची, नारळ पण पडलीत तशीच, लक्षच नाही. आता पूजेच्या गडबडीत काय झालंय, सगळी गडबड चालू झालेली आहे आमची. उद्या पण मला 2 ठिकाणी जायचं आहे, इन्व्हिटेशन द्यायला जायचं आहे. शिवाय उद्या सकाळी DMartला जाईल, सामान वगैरे भरून गेलेशन, तर इन्व्हिटेशन द्यायला जायचं आहे आम्हाला संध्याकाळी रात्री. तर तेच आता आमचं चाललंय, काय काय करू, सकाळी जेवण कसं करू आणि काय काय करू, असं तसं गडबड चालू झालेली आहे. दिवस राहिले 2 ते 3 दिवस फक्त आता, आणि त्याच्यामध्ये असं झालेलं आहे. आणि माझी एक सबस्क्रायबर म्हणत होते की आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत तुमची पूजा बघण्यासाठी घराची. तर नक्की जसं पूजेच्या आदल्या दिवशी आमचा जे काही असेल ते सगळं तुम्हाला दाखवणार आम्ही. किती आमच्या घरात कसं, म्हणजे काय काय कोण पाहुणे येतील, आमची धावपळ काय असेल, काय काय आम्ही करणार आहोत, तर ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणारच आहे ना. मग काय आहे ना, मज्जाच मजा करायची आहे आम्ही. आमच्या गावची पण पूजेला आम्ही गावी पण घर बांधलेलं, तेव्हा पण अशीच फुल धमाल मस्ती केलेली. आणि त्याचा तर एवढा मोठा अल्बम आहे, तो पण दाखवेल तुम्हाला एकदा फोटोमध्ये. भरपूर दाखवायचं आहे, स्टोरी सांगायचे, काय 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 सगळं बाकी आहे. वेळ कमी असतो त्यामुळे काय होत नाही. पण आता एक दिवस ना निवांत बसून सगळ्या गोष्टी सांगणार. लाईव्ह जाऊ आपण, लाईव्ह जाऊ. हा चला लाईव्हला जाऊन तुम्हाला वाटलं तर सांगू. लाईव्ह पण बोलत होते या चॅनलवर, लाईव्ह स्ट्रीमला या कधीतरी, येऊ वेळ काढू. आणि सगळी जरा पाहिजेत, एकटी सांगून काय फायदा नसतो ना, एकट्यामध्ये मजा येत नाही. असली मजा सबके साथ आता आहे असं. आता जेवायच्या 10 वाजले, साक्षीला पण फोन आलाय काढून की लवकर घरी ये म्हणून जेवायला. खाली जाणार ती आता, अंजू गेली मगाशीच. तर मित्रांनो असं चाललेलं आहे गडबड. तर आता रोजच्या रोज टाकत जाईल, जे काही घडल, काय 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 करेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार, नक्की करणार. वेळ मिळाला तर करणार. आपले रोजचे 3:30ला ब्लॉग येतातच, कधी कधी 4 वाजतात. जर लेट झाला मला एडिटिंगला तर 4 वाजतात, पण जास्त करून 3:30 ते 3:15च्या पुढंच आपले ब्लॉग मी लगेच टाकून देते असं आहे ना. तर चला मित्रांनो, आता जेवण झालेलं आहे, जेवून घ्यायचं आहे आम्हाला. त्याच्यानंतर आज लवकर जरा झोपून मग सकाळी लवकर उठून भरपूर अशी कामं करायची. सकाळचं उद्याचा दिनक्रम जास्त आहे जरा, आणि घरातील जेवण वगैरे करून मग मला बाहेरचं सगळं करायला जायचं आहे. आणि निरोप घ्यायची वेळ आलेली आहे आता. तर चला, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि हाईपसुद्धा करा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.